नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण लिंब कसे साठवायचे ते सुद्धा महिना किंवा 2 महिनेपर्यंत तसेच फ्रेश असे राहतात, त्याच्या आपण 2 पद्धती या ठिकाणी बघणार आहोत. तर दोन्ही पद्धतीने आपण जर लिंब साठवून ठेवले तर जास्त काळ आपले लिंब टिकतात आणि जसेच्या तसे फ्रेश राहतात. तर या 2 पद्धतीने ठेवल्यास लिंबसुद्धा छान टवटवीत राहतात. तर आता इथे मी लिंब घेतलेले आहे, तर काही छोट्या आकाराचे आहे आणि काही मोठ्या आकाराचे आहे. लिंब निवडताना त्याला डाग वगैरे नसलेले असावेत. तर बघा इथे अगदी स्वच्छ असे छान लिंब मी ताजे टवटवीत घेतलेले आहे. लिंब साठवण्याच्या अगोदर आता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर मी आधी धुतले नव्हते, तर त्यासाठी आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर यामध्ये साधंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला. थंड किंवा गरम आपल्याला कुठलंही पाणी वापरायचं नाही. नॉर्मल आपलं रूम टेम्परेचरला असतं ते पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर हे लिंब बुडेल एवढं आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर यामध्ये छोटा चमचा किंवा झाकण भरून विनेगर टाकायचं आहे. तर विनेगर नसेल टाकायचं तर तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता. आणि यामध्ये आता सर्व लिंब टाकून घ्यायचे आहे. व्यवस्थित लिंब बुडेल एवढं पाणी घ्यायचं आहे. या विनेगरच्या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं तसेच लिंब ठेवून द्यायचे आहे. यामधली जी सगळी माती वगैरे असेल, कचरा वगैरे तो सगळा निघून जातो. तर बघू शकता 2 मिनटानंतर अगदी छान असे लिंब आपले स्वच्छ झालेले आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कपड्याने आपण स्वच्छ पुसून घेऊया. तर सर्व मी या ठिकाणी काढून घेतलेले आहे आणि कॉटनच्या कपड्याने अगदी कोरडे करायचे आहे. आता मी सर्व लिंब या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने कपड्यावर ठेवून व्यवस्थित एक एक पुसून घ्यायचे आहे. आपल्याला साठवायचे आहे, त्यामुळे यावर पाणी किंवा ओलसर राहता कामा नये. तर त्यासाठी व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व पुसून घेतलेले आहे. आता आपण पहिली पद्धत बघतोय. तर त्यासाठी मी ते थोडंसं वाटीमध्ये खोबरेल तेल घेतलेलं आहे. आता थोडंसं हाताला लावून घेऊन आपल्याला या लिंबांना लावून घ्यायचं आहे. तर एक एक करून व्यवस्थित सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आता मी इथे एक एक करून सर्व लिंबांना लावून घेतलेलं आहे. आपण इथे खोबरेल तेल वापरलेलं आहे, कारण खोबरेल तेलामुळे या लिंबांना जास्त दिवस जरी राहिले तरी वास येत नाही. तर त्यासाठी आपण खोबरेल तेल इथे घेतलेलं आहे. आणि खोबरेल तेलामुळे लिंबसुद्धा खराब होत नाही, जशीच्या तशी टवटवीत राहतात. तर त्यासाठी आता आपल्या सर्व लिंबांना तेल लावून झालेलं आहे. आता मी इथे काचेचं एक जार घेतलेला आहे. तर तुम्ही कुठलाही डबा किंवा कुठलंही प्लास्टिकचं हवाबंद डबा घेऊ शकता. लिंब साठवताना बरणी किंवा आपण जो डबा घेतो तो आधी कोरडा करायचा आहे. तर ओलसर असेल तर लिंब आपले लगेच खराब होईल. तर त्यासाठी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडा केलेला हवाबंद डबा किंवा बरणी पाहिजे. आता मी इथे सर्व लिंब भरून घेतलेले आहे. लिंब भरल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला एक टिश्यू पेपर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. यामुळे काय होईल, यातलं जे मॉइश्चर असेल किंवा यातला जो ओलसरपणा असेल तो या टिश्यू पेपरमुळे शोषला जाईल. तर त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हवाबंद बरणीमध्ये भरून घ्यायची आहे. तर ही झाली आपली पहिली पद्धत. आता आपण दुसरी पद्धत बघूया. दुसरी लिंब साठवण्याची पद्धत आपली साधी सोपी आहे. तर या ठिकाणी मी ते लिंब साठवण्यासाठी 4 ते 5 टिश्यू पेपर घेतलेले आहे. टिश्यू पेपरच्या ठिकाणी तुम्ही न्यूजपेपरसुद्धा असे तुकडे करून घेऊ शकता. आता आपण या लिंबांना काही लावलेलं नाही, तर असेच यामध्ये टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे आहे. तर व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे आहे. तर बघा टिश्यू पेपर छोटा पडत असेल तर तुम्ही मोठा करू शकता किंवा 2 टिश्यू पेपर या ठिकाणी गुंडाळू शकता. लिंबू व्यवस्थित कवर होईल असं आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी अगदी अशा पद्धतीने छान असे गुंडाळून घेतलेले आहे. तर दुसऱ्या पद्धतीने लिंब साठवताना सुद्धा मी काचेचाच डबा घेतलेला आहे. तर हा सुद्धा मी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतलेला आहे. तर आपल्याला सर्व जे काही साठवताना कोरडं करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा अशा पद्धतीने मी ते सर्व लिंब यामध्ये ठेवून घेतलेले आहे. आणि आता झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि असंच आपल्याला फ्रीजमध्ये दोन्हीही ठेवून घ्यायचं आहे. फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. या दोन्ही पद्धतीने जास्त काळ आपले लिंब ताजे टवटवीत राहतात. लिंब साठवण्याच्या या दोन्ही पद्धती आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.